मिनिट थांबा. जर तुमचं लोणचं कधी खराब झालं असेल तर आजची ही ट्रिक तुमच्या आयुष्यभराचं टेन्शन संपवणारी आहे. आणि आज मी बनवते 1 किलो कैरीचे अगदी मार्केटसारखं लोणचं. नमस्कार, मी शिल्पास कुकरीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत खमंग, मसालेदार, चटकदार, अगदी बाजारात मिळते तसं कैरीचं लोणचं. आणि तोंडाला पाणी सुटेल अगदी त्या पद्धतीने. लक्षात ठेवायचं आहे, एक छोटीशी चूक जरी झाली ना तर आपलं हे लोणचं जे आहे ते बिघडणार, म्हणजेच नासणार आणि वर्षभर अजिबात टिकणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक सिक्रेट ट्रिक सुद्धा सांगणार आहे. तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी 1 किलो कैरी, ताजी कडक अशी कैरी आपल्याला इथे घ्यायची आहे. ही लोणच्याची एकदम बेस्ट अशी कैरी आहे आणि हाच तिचा मेन असा बेस आहे. कैरी जितकी फ्रेश, लोणचं तितकंच टेस्टी. ओके. तर सर्वात आधी आपण इथे 3 तास कैरी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणल्यानंतर. आणि त्याला नंतर एक कॉटनच्या कपड्याने अशा प्रकारे मस्त पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरचा जो चीक आहे तो सर्व आपल्याला काढायचा आहे. सर्व कैरी आपण इथे अशाच प्रकारे पुसून घेणार आहोत. कैरी आपल्याला एकदम कडकवाली घ्यायची आहे, अजिबात सॉफ्ट किंवा पिवळी झालेली कैरी घेऊ नका. आता कैरी आपल्याला योग्य साईजमध्ये कापून घ्यायची आहे. याचा जो समोरचा जो पार्ट असतो, म्हणजे जो देठ असते, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. या देठामुळे बऱ्याचदा आपले जे पिकल किंवा लोणचं आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते किंवा बुरशी लागते. आणि याच्यातला जो बिबा आहे तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. याचे साईज म्हणजे याचे जे फोडी आपण करणार आहोत ते खूप जास्त लहान किंवा जास्त मोठे करू नका. हे साईज जो आहे तो आपल्या लोणच्याला एकदम परफेक्ट टेक्स्चर देतो. अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे हे कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे याचे काप करून घ्यायचे आहेत. आता हे एका मी प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये काढून घेते आणि सर्व कैरी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. याच्यातला जो बिबा आहे तो आपल्याला काढायचा आहे. बरेच जण बिबा सुद्धा या लोणच्यामध्ये टाकतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. पण मी इथे आज या लोणच्यामध्ये आज टाकत नाहीये, कारण मार्केटच्या लोणचं असते त्याच्यामध्ये बिब्याचा वापर केलेला नसतो. आपण अगदी त्याच पद्धतीने मार्केटला जसे लोणचे मिळते त्याच पद्धतीचं लोणचं, एकदम तीच टेस्ट तुम्हाला आज इथे घरच्या घरी मस्त साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी करून दाखवत आहे आणि तीच टेस्ट तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी खूप एकदम स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुमच्यासमोर सांगितलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अशा पद्धतीने आपण हे कैरी पूर्ण अशी कट करून घ्यायची आहे. इथे पहा, माझी एक कैरी होती ती थोडीशी पिवळी म्हणजे सॉफ्ट होती, मऊ झाली होती, म्हणून मी ती बाजूला ठेवून दिली. याच्यामध्ये मी टाकलेली नाहीये. तुम्हाला दिसत असेल बाजूला मी कट करून ठेवलेली आहे. ती आता मी याच्यामध्ये वापरणार नाही. हे पहा, आपली जी कैरी आहे ते पूर्ण इथे कट करून घेतलेली आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, कोणते मसाले लागणार आहेत ते आता आपण पाहूया. हे पहा, सर्वात आधी आपल्याला इथे 1 किलो कैरीसाठी इथे मी 3 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला हळदी पावडर लागणार आहे. आपण पोहे खायच्या चमच्याने घेणार आहोत. आता सध्या मी इथे फक्त 2 चमचे मीठ टाकणार आहे.
हे जे सर्व कैरी आहे आपण कट केलेली ती एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घ्यायची आहे. खूप वेगळी पद्धत आहे, एकदा नक्की तुम्ही पहा आणि नक्की हे लोणचं तुम्ही घरी ट्राय करा, खूप छान होते. हे पहा, इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. आता हे आपल्याला फक्त अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत मिक्स करून. याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यावर एक प्लेट ठेवून आपल्याला हे रात्रभर अशाच प्रकारे झाकण लावून ठेवायचं आहे. आता 6 वाजले आहेत, संध्याकाळी हे रात्री करत आहे मी. 6 वाजले आहेत. आता हे मी रात्रभर ठेवते आणि सकाळी याची पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. तर सकाळ झालेली आहे. सकाळी आपण इथे सर्व मसाले पाहत आहोत. इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे 100 ग्राम, 2 चमचे मीठ, 4 चमचे बेडगी मिरची पावडर आणि 4 चमचे लाल तिखट. पाव किलो आपल्याला इथे तेल लागणार आहे. या चमच्याने मी हे सर्व 4-4 चमचे घेतलेले आहेत. थोडीशी आपण इथे मेथी दाणा, 1 चमचा हळदी पावडर आणि थोडंसं हिंग एवढं साहित्य लागणार आहे. तर सर्वात आधी इथे मी पाव किलो तेल घेतले होते. ते तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेल पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. सर्वात आधी हिंग टाकलेला आहे, त्याच्यानंतर अर्धा टीस्पून इथे आपण हळदी पावडर टाकली आहे. इथे थोडीशी मी मेथी दाणा टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर टाकायची आहे आपल्याला मोहरीची डाळ. त्यानंतर टाकायचं आहे बेडगी मिरची 4 चमचे, पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे. कलर छान येतो याच्यासाठी मी टाकले. त्यानंतर 2 चमचे मी इथे टाकलेलं आहे मीठ आणि 4 चमचे टाकलेलं आहे आपलं तिखट. हे तिखट आहे लाल तिखट. आता हे सर्व जो मसाला आहे तो आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आपण कैरी जी आहे ती रात्रीच मस्त त्याला हळद मीठ लावून ठेवलेली होती. आता थोड्या वेळात लगेच आपण ती कैरीकडे पण पाहूया. आता हा जो मसाला आहे आपल्याला 1 तासासाठी असाच या तेलामध्ये मसाला मुरण्यासाठी ठेवायचा आहे. याच्यावर एक झाकण ठेवायचं. याच्यावर तुम्ही प्लेट ठेवू नका. प्लेट जर ठेवला तर त्याला घाम येतो आणि त्याच्यात त्या घामाचं पाणी म्हणजेच पाणी त्याच्यावर पडतो आणि तुमचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. मी तिथे 1 तासासाठी ठेवले. हे पहा, आपण जी कैरीला हळद मीठ लावून ठेवले होते त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण एवढ्या प्रमाणात आलेले आहे. आपण याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नव्हतं. आता हे जे आहे एक चाळणी ठेवायची आहे, खाली एक पातेलं ठेवायचं, त्याच्यात चाळणी ठेवायची आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे. हे हळद मीठ लावलेली कैरी आहे ती आपण या चाळणीमध्ये टाकूया. हे पहा किती मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये पाणी आलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. लोणच्यामध्ये हे पाणी वापरायचं नाही. किती जास्त पाणी निघालेलं आहे. हे पाणी मी साईडला ठेवते. आता ही जी कैरी आहे ती आपल्याला 1 तास उन्हामध्ये वाळवायची आहे. जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली 2 ते 3 तास याला वाळवायचं आहे. थोडीशी मोकळी होऊ द्यायची म्हणजे ड्राय होऊ द्यायची आहे. याला पाणी अजिबात ठेवू नका. मी इथे 1 तासासाठी उन्हामध्ये ठेवणार आहे. एका प्लेटमध्ये जर बसत नसेल तर 2 प्लेटमध्ये ठेवा, पण मोकळं राहू द्या. जास्त त्याच्यावर गर्दी करू नका प्लेटमध्ये. जर जास्त गर्दी केला तर प्लेटला तर ते लवकर वाळणार नाहीत, म्हणून मी 2 प्लेटमध्ये हे केलेलं आहे. आता हे मी उन्हात नेऊन ठेवते 1 तासासाठी. आपला मसाला पण 1 तासासाठी आपण भिजवत ठेवणार आहोत. हे पहा, आपली जी कैरी आहे ती मस्त वाळलेली आहे. याला अजिबात पाणी नाही आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण इथे पिक्कल करायला घेत आहोत, म्हणजेच आपलं लोणचं जे आहे ते तयार करायला घेत आहोत. आता जो मसाला केला होता 1 तासापूर्वी तो मसाला आता परत एकदा कालून घेऊया. तुम्ही पाहू शकता, हे पहा किती मस्त हा मसाला या तेलामध्ये मस्त प्रकारे मुरला गेलेला आहे. असंच असते ना बाजारामधला जो मसाला असतो, मार्केटमधलं जो लोणचं असते त्या अशाच पद्धतीचा त्याच्यामध्ये मसाला असतो. कलर सुद्धा पहा तुम्ही किती सुंदर आलेला आहे या मसाल्याचा. पण लक्षात ठेवा, तेल जास्त गरम राहू नये.
तेल जर जास्त गरम राहिलं आणि ते जर तुम्ही या कैरीवर टाकलात तर तुमची कैरी शिजल्या जाते तेलामुळे आणि लोणचं लगेच खराब होते. 2 ते 3 दिवसात तुमचं लोणचं जे आहे ते खराब होऊन जाते. त्याच्यासाठी तेल आपल्याला थंड करायचं आहे. आता जो सर्व मसाला आहे तो या कैरीच्या तुकड्यांवर टाकायचा आहे आपल्याला. किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. लक्षात ठेवा, तेल फक्त आपण चवीसाठी नाही तर हे लोणचं टिकवण्यासाठी टाकत आहोत. तेलाचे प्रमाण इथे थोडेसे जास्त ठेवायचे आहे लोणच्यामध्ये. तुमचं जर लोणच्यामध्ये तेल कमी पडले तर तुमचं तेल जे आहे तेल जर कमी पडले तर तुमचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तेल जेवढे जास्त असेल तेवढे तुमचे लोणचं तेवढे दिवस टिकणार आहे. ही एक छोटी टीप आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे जे मसाला आहे तो इथे सर्व कैरीच्या तुकड्यांना लागला जाईल अशा पद्धतीने. पहा, लोणचं किती मस्त एकदम मार्केटसारखं दिसत आहे तुम्हाला. किती सुंदर आलेला आहे. याचा कलरसुद्धा खूप छान आणि खूप मस्त अशी याची टेस्ट पण येत आहे. वास तर खूपच सुंदर येत आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला तुमच्याही तोंडाला पाहून पाणी सुटले असेल. माझ्या तर तोंडाला खायला खूप पाणी सुटलेलं आहे. तरी होती आजची आपली मस्त अशी झणझणीत मसालेदार आपली लोणच्याची मार्केटसारख्या लोणच्याची रेसिपी. आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओच्या शेवटी मी सर्व साहित्य दिलेलं आहे ते नक्की पहा. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.